नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री संतोष पाटील, श्री अतुल माने, सौ रोहिणीताई पाटील, सौ वर्षाताई सरगर यांच्या प्रचारार्थ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी श्री साई मंदिर परिसरात जाहीर सभा घेऊन प्रचाराला मोठी धार दिली. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी विरोधकांच्या अपयशी कारभारावर जोरदार टीका करत केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने राबवलेल्या विकास कामांची ठोस माहिती दिली. विकास, पारदर्शकता आणि सक्षम प्रशासन हाच भाजपाचा अजेंडा असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले आहे. सांगली शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी नागरिकांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे आणि त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन आमदार गाडगीळ यांनी केले. या सभेला भाजप नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील, प्रभागातील सर्व भाजप अधिकृत उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.